महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हिंगोली जिल्हा परिषदेतील पदोन्नती वादात चौकशी करून कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 मार्च पासून उपोषण। 4 दिवस झाले तरी उपोषणाची दखल नाही। जोपर्यंत सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार। हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील श्री पजई यांना बांधकाम विभागाने शाखा अभियंता पदावर दिलेल्या पदोन्नतीवरून वाद निर्माण झाला आहे। विद्युत तांत्रिकी कर्मचारी असताना त्यांना शाखा अभियंता पदाची जबाबदारी कोणत्या आधारावर दिली असा प्रश्न उपस्थित करत राजू हरिभाऊ अवचार यांनी दिनांक 25 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। श्री पजई हे गेल्या 20 वर्षांपासून विद्युत तांत्रिकी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। लघु सिंचन विभागात तांत्रिक पदावर असताना त्यांना बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली। ही पदोन्नती कोणत्या डिप्लोमा किंवा ITIच्या आधारावर देण्यात आली असा प्रश्न अवचार यांनी उपस्थित केला आहे। तसेच त्यांच्या पदोन्नती आदेशाची आणि त्यांनी तपासलेल्या विद्युत कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भात अवचार यांनी यापूर्वीही जिल्हा परिषद कार्यालयाला निवेदन दिले होते, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे। संबंधित उपोषणकर्ते अवचार यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो मागे घ्यावा व सखोल चौकशी करून कारवाई करण्यात आली पाहिजे अशी प्रतिक्रिया खंदारे मॅडम जिल्हा अध्यक्षा यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव, हिंगोली। मी 25 तारखेपासून कलेक्टर ऑफिस येथे उपोषणाला बसलेला आहे, परंतु प्रशासनाचा कोणताही अधिकारी आतापर्यंत मला भेट देण्याकरिता आलेला नाही। दुसरी गोष्ट अशी की पजई यांनी माझ्यावर जे खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर 5 महिन्यापूर्वी हा खंडणीचा 420चा गुन्हा दाखल होता, परंतु शहर पोलीस स्टेशन लोटला तो रोज जाऊन त्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक करत आहे, बसत आहे आणि माझ्या विरुद्ध नवीन षडयंत्र रचत आहे। अशा फरारी आरोपीला पोलीस स्टेशन शे देत आहे, याची चौकशी करण्यात यावी। दुसरी गोष्ट, लघुसिंचन विभागाचा 20 तंत्री पद हे उपलब्धच नाही, तरी बी हा 2005 पासून शाखा अभियंता या पदावर बसलेला आहे। तोतया शाखा अभियंता आहे हा काही डिग्रीधारक अभियंता नाही, हा तोतया अभियंता आहे। आणि या तोतया अभियंताची कुठे ना कुठेतरी 2005 पासूनच्या कालावधीत याला शेष फंडातून पगार देण्यात येत होता। नंतर 2005 पासून आतापर्यंत याला शेष फंडातून पगार कोणत्या फंडातून पगार देण्यात येतो त्याची पण चौकशी होण्यात यावी। त्यांनी सेवा ज्येष्ठता सूचिका 2010 पासून आतापर्यंत कार्यालयात दाखल केलेली नाही, त्याची पण चौकशी होण्यात यावी। तो 20 तंत्री नाही आणि 20 तंत्री हे पद त्या विभागात उपलब्धच नाही, तर मग हा अभियंता कसा झाला याची पूर्ण सखोल चौकशी करून दोषी तोतया अभियंत्यावर तात्काळ कारवाई करावी, नसता मी हे अमर उपोषण मरस्तव सोडणार नाही। सर्वप्रथम धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची मी महिला जिल्हा अध्यक्ष वर्षाविलास खंदारे या ठिकाणी जे अवचार भाऊ उपोषणाला बसलेले आहेत, आज 4 दिवस झाले इथे बसलेले आहेत आणि प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलेला नाही आहे। जे श्री पजई हे जे आहेत बांधकाम विभागाचे शाखा अभियंता या खोट्या डिग्र्या घेऊन यांना पद दिलेलं असताना त्यांचंच या ठिकाणी चलत आहे सर्व आणि त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल केलेला असून सुद्धा त्यांनी बाहेर फरार आहेत आणि रोज पोलीस स्टेशनला चक्रा मारत आहेत, तरीही त्यांना कोणीच प्रशासन त्यांना काहीच म्हणत नाहीये। आणि जे आपले अवचार भाऊ इथे उपोषणाला बसलेले आहेत यांच्यावरच खोटा गुन्हा खंडणीचा दाखल केलेला आहे, तर हे असं का चाललेलं आहे याची चौकशी व्हायला पाहिजे की नाही? या प्रशासनाने इथे येऊन त्यांना विचारायला पाहिजे, त्यांची चौकशी करायला पाहिजे। असं असलं तर हे काय कामाचं? हे अशा खोट्या डिग्र्या घेऊन जर हे असे अभियंता लोक होत असले तर जे चांगल्या डिग्र्या घेऊन असलेले खऱ्या डिग्र्या असलेले यांना काहीच व्हॅल्यू नाही राहणार। या समोर शिक्षणाचं पण हे भांडवल करून ठेवलेलं आहे। प्रशासनाला एकच विनंती आहे की अवचार भाऊंना इथे न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांचा खोटा खंडणीचा गुन्हा त्यांनी मागे घ्यायला पाहिजे। जर त्यांनी हा खोटा गुन्हा मागे घेतला नाही तर आम्ही छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने इथे आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत। धन्यवाद।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.